राजधानी राजगड किल्ला ते तीर्थक्षेत्र तोंडोली शिवज्योत उत्साहात आगमन. शिवजयंतीनिमित्त किल्ले राजगड किल्ला येथून तीर्थक्षेत्र तोंडोली तालुका कडेगाव येथे शिवज्योत आणण्याचा भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. सुमारे 180 किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करत कार्यकर्त्यांनी ही शिवज्योत तोंडोलीत आणली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शिवभक्तीचा आणि अभिमानाचा माहोल निर्माण झालाय. शिवशंभो प्रतिष्ठान हिंदुस्थान या कार्यकर्त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात ऐतिहासिक आणि स्वराज्याच्या साक्षीदार असलेल्या राजगडावरून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाला अपार ऐतिहासिक महत्त्व आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4250 फूट उंचीवर वसलेला राजगड हा दीर्घकाळ स्वराज्याची राजधानी होता. गडावरील बालेकिल्ला, संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती माची हे त्यांचे प्रमुख भाग असून गडाची रचना आणि संरक्षण व्यवस्था आजही अभ्यासकांना आकर्षित करते. शिवज्योतीची सुरुवात गडावरील पद्मावती देवी मंदिर येथून करण्यात आली. या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून येथून पेटवलेली ज्योत ही शिवशौर्य, स्वराज्य आणि एकतेचं प्रतीक मानले जाते. कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ज्योत सुरक्षित ठेवत प्रवास पूर्ण केलाय. तोंडोली गावात शिवज्योतीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गावातील विविध मंडळे, संघटना आणि सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि शिवप्रेम यांचं सुंदर दर्शन घडलंय. या उपक्रमात गावातील कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं. सातारा येथे इरफान बागवान यांनी अन्नदानाची व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली, तर गणेश जाधव यांनी खंडाळा येथे शिवज्योत आणणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी फळे आणि ज्यूसची व्यवस्था केली. तसेच पत्रकार शिवाजी मोहिते कापूरहोळ येथे त्यांनी सहभागींसाठी नाश्त्याचं उत्तम नियोजन केलं. शिवशंभो शिवप्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते अमोल मोहिते यांनी राजगड किल्ल्यांची माहिती सहभागी कार्यकर्त्यांना दिली, तर सुशांत मोहिते आणि अक्षय मोहिते यांनी शिवज्योत कार्यकर्त्यांच्या सहभागासाठी वाहनांचं योग्य प्रकारे नियोजन केलं. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिस्तबद्ध नियोजन आणि शिवभक्तीने भारलेले वातावरण यामुळे हा उपक्रम विशेष ठरलाय. राजगड ते तोंडोली हा 180 किलोमीटरचा प्रवास करून आणलेली शिवज्योत ही एक केवळ परंपरा नसून स्वराज्याच्या विचारांची आणि एकतेची जाज्वल्य प्रेरणा देणारी ठरली आहे. तोंडोली गावातील अंबिका मंदिरासमोर शिवज्योतीचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ग्रामप्रदक्षिणेनंतर मंदिरासमोर भव्य सभा मंडपात महाराजांच्या प्रतिमेसमोर आणि पुतळ्यासमोर शिवज्योत ठेवण्यात आली. या कार्यक्रमात गावातील विविध मंडळे, संघटना आणि सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तोंडोली आणि कडेगाव तालुक्यातील या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली असून भविष्यातही असे प्रेरणादायी उपक्रम राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.